मीनाताई गोडखिंडी मॅडम आणि डॉक्टर अनुराधा कुलकर्णी मॅडम आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व ग्रेसफुल ज्येष्ठांना सगळ्यात पहिले माझं वंदन. तर आजचं जे शीर्षक आहे ते खूपच अर्थपूर्ण, एका वेगळ्या अर्थाने अर्थपूर्ण असं शीर्षक आहे. ग्रेसफुल म्हणजे ग्रेस या शब्दाचे इंग्लिश शब्द आहे तो. ग्रेस या शब्दाचे दोन अर्थ आहेत. ग्रेस म्हणजे बाय द ग्रेस ऑफ गॉड असं आपण म्हणतो, म्हणजे ती कृपा या अर्थाने ग्रेस हा अर्थ येतो. आणि ग्रेसफुल याचा म्हणजे दुसराही अर्थ होतो. मग ग्रेस शब्दाचा दुसरा अर्थ असाही होतो की लालित्य किंवा सुंदरता. तर त्या दोन्ही अर्थाने जर बघितलं तर म्हणजे लालित्यपूर्ण किंवा सहज सुंदर असं जे भासतं, आणि कृपा म्हणजे की ज्यांच्यावर देवाची कृपाही आहे असे असलेले. आणि दुसरा शब्द आहे तो ज्येष्ठ. आता ज्येष्ठत्व हे वयाने असतं, ज्येष्ठत्व हे मानाने असतं, ज्येष्ठत्व हे अनुभवानी असतं, आणि ज्येष्ठत्व हे ज्ञानानी असतं. बरोबर आहे. ज्येष्ठत्व वयाने असतं. 60च्या पुढे वय झालं, 60 वर्षाच्या वर वय झालं की आपण त्यांना सिनियर सिटीजन किंवा ज्येष्ठ असं मानत असतो. अनुभवानी तर तुम्ही सगळे, म्हणजे तुमची जी पिढी आहे ती अनुभवानी तर खूपच ज्येष्ठ आहे. कारण अनेक जवळजवळ 4 क्रांत्यांचा अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यात घेतलेला आहे. जन्माला आल्यानंतर त्या काळात औद्योगिक क्रांती झालेली होती. त्याच्यानंतर 80च्या दशकामध्ये, 80-90च्या दशकामध्ये संगणक क्रांती तुम्ही अनुभवली. 2000 नंतरच्या शतकामध्ये 2000 ते 10च्या सुमाराला नंतर मोबाईल क्रांती अनुभवली तुम्ही. सोशल मीडिया अशी सगळीच जी क्रांती झाली ती तुम्ही अनुभवली. आणि आता चौथी क्रांती सुद्धा अनुभवत आहात, ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती. त्याच्यामुळे अशा 4 क्रांत्यांचा अनुभव कदाचित फार कमी पिढ्यांना एका आयुष्यात अनुभवता आला असेल. त्यामुळे अशा अर्थाने अनुभवानी तुम्ही ज्येष्ठा की इतकी वेगळी स्थित्यंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात बघितलेली आहेत. मानानी ज्येष्ठ म्हणजे आता मान ही अशी गोष्ट आहे की ती घेणाऱ्यावर अवलंबून असते, की घेणाऱ्याचा विनय, त्या घेणाऱ्याची नम्रता. जो मान घेतो किंवा मान करवून घेतो तो मान किती विनयाने स्वीकारतो, किती नम्रतेने स्वीकारतो, याच्यावरून त्याचा पुढचा प्रवास अवलंबून असतो. मान मिळाला म्हणून जो अहम मध्ये गेला, अहंकारात गेला, त्याचा प्रवास, आणि ज्याने विनयाने तो पुढचा प्रवास केला, त्या मानाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तीचा प्रवास हा वेगवेगळा असू शकतो. आणि चौथी म्हणजे ज्ञानाने ज्येष्ठ. तर ज्ञानाने ज्येष्ठ म्हणजे जे आपण जे कविता आहे, वृद्धत्वी निज शैशवास जपणे. तर आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्या मनाने जे शैशव म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण त्याला म्हणूया की विद्यार्थीपण जे टिकवतात, ते विद्यार्थीपण टिकवणारे असे जे आहेत, तर अशा सगळ्यांचा जो हे आहे त्या अर्थाने ते ज्येष्ठत्व असं मी या विषयाकडे बघतो. आज आपण जर बघितलं तर जगामध्ये म्हणजे 2011 साली जेव्हा केला गेला सर्वे केला गेला, तेव्हा 10 कोटी ज्येष्ठ होते भारतामध्ये जे होते ते 10 कोटी ज्येष्ठ होते. म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते 8.6% एवढे ज्येष्ठ होते. 2022 साली त्याची संख्या 15 कोटी झालेली होती. म्हणजे 10.5% एवढ्या प्रमाणात ती वाढलेली होती. आणि आता 2050 सालापर्यंत ती संख्या जवळजवळ 35 ते 40 कोटी ज्येष्ठ या जगात असतील, भारतात असतील, अशी एक अनुमान आहे, असं की एवढे ज्येष्ठ असतील.
कारण आपलं आयुष्यमान वाढलेलं आहे, वैद्यकीय संशोधनामुळे आयुष्यमान वाढलेलं आहे. पूर्वी जे 60 ते 65च्या दरम्यान जे आयुष्यमान संपायचं ते आता खूप पुढे गेलेलं आहे आणि ते आयुष्यमान वाढल्यामुळे काही अनेक चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याच्यातनं अर्थात पुढची गोष्ट ही दोन बाजूला, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, नाण्याला दोन बाजू असतात, त्याच्यामुळे त्याचे काही तोटेही आपण अनुभवतो आहोत. तर या सगळ्याचा जर विचार केला तर आयुष्यमान वाढतंय, ज्येष्ठांची संख्या वाढते, त्यामुळे ज्येष्ठत्व जे असायला पाहिजे ते फक्त निरोगी निरामय एवढंच असता कामा नये, तर ते आरोग्यपूर्णही असायला पाहिजे. निरोगी आणि निरामय याचा अर्थ म्हणजे रोग नसणं आणि अमय किंवा रोग नसणं एवढंच असून चालणार नाही, तर आरोग्यपूर्ण असायला पाहिजे. आरोग्यपूर्ण म्हणजे काय की आरोग्याच्या दृष्टीने ज्यांची सतत वाटचाल चालू आहे, आरोग्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने ज्यांची सतत वाटचाल चालू आहे, असं जे शैली आहे ती आरोग्यपूर्ण शैली. म्हणजे निरोगी असणं, रोग नसणं म्हणजे केवळ चांगलं नाही, तर आरोग्यासाठी सतत प्रयत्नशील असणं हे जास्त महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने जर विचार केला तर या ज्येष्ठत्वाचे जे फायदे तोटे आहेत, ते फायदे तोटे म्हणजे आता वाढलेल्या आयुष्यमानाचे आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या ज्येष्ठत्वाचे जे फायदे तोटे आहेत ते सुखदुःखे समेकृत्वा याप्रमाणे स्वीकारून आपले मानून जे पुढे जातात आणि आपलं विद्यार्थीपण कायम टिकवून ठेवून विनयशील जे वागू शकतात ते आणि पुढचा प्रवास करतात ते ग्रेसफुल ज्येष्ठ आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यांचं ज्येष्ठत्व आपल्याला कुठेतरी अपेक्षित आहे असं एक सुरुवातीलाच एक व्याख्या त्याची करताना मी म्हणेन. आज इथे सुद्धा माझ्या समोर अनेक असे ग्रेसफुल ज्येष्ठ आहेत की ते आज एवढ्या पुढेही आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी करत राहिलेले आहेत, अतिशय ऍक्टिव्ह आहेत आणि खूप चांगलं कार्य करत आहेत. जसं मी आताच माझ्या बरोबर ज्या सगळ्या तिघी जणी व्यासपीठावर होत्या त्या तिघी जणी ह्या त्यातल्याच एक म्हणता येतील. आणखीन सुद्धा या सभागृहात पुढे मला अनेक समोर दिसता आहेत. त्याचबरोबर अगदी आपण आणखीन मोठ्या ह्याच्यात बघितलं तर असं ग्रेसफुल ज्येष्ठ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर छबी येते की रोज लॉक कर दिया जाय म्हणणारे, कॉम्प्युटर जी ना रोज विचारणारे अमिताभ बच्चन की आज वयाच्या 83व्या वर्षी सुद्धा जे धावत तिथे त्या केबीसीच्या सीटवर येतात आणि इतक्या सुंदर हिंदी भाषेमध्ये लोकांशी अतिशय छान संवाद साधतात आणि हे करतात आणि इतर अनेक भूमिका सुद्धा मी आज इतकं ऍक्टिव्ह आयुष्य ते जगत आहेत. तर ते एक म्हणता येतील. किंवा आता मध्यंतरी ज्यांचं निधन झालं ते प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, हेही खूप त्यांचंही एक म्हणता येईल की तेही अत्यंत शेवटपर्यंत अतिशय कार्यरत आणि वेगवेगळ्या समाजोपयोगी कामं करत असलेले, मी उद्योजक असूनही एक समाजोपयोगी काम करत असलेले असे ते ज्येष्ठ होते. आपले पंतप्रधान बघितले मोदी, तर तेही अतिशय तेही ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठत्व आहेत आणि अतिशय कार्यरत असे आहेत आणि वेगवेगळ्या म्हणजे शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि कार्य क्षमतेच्या दृष्टीने सगळीकडे बघितलं तर आज ते इतकं अनेक फक्त देशाचं नाही तर देशाचं नेतृत्व परदेशातही करत आहेत. त्यामुळे त्यांचं नाव घेता येईल. बिल गेट्स याचं नाव घेता येईल. उद्योजकांमध्ये बिल गेट्स यांचंही नाव आपल्याला घेता येईल. तुम्ही म्हणाल तुम्ही फक्त पुरुषांचीच नावं घेताय, स्त्रिया पण आहेत. हेमा मालिनीचं, जसं अमिताभ बच्चनचं नाव घेतलं तसं हेमा मालिनीचं नाव घेता येईल की आज या वयात सुद्धा त्या उत्तम कथक नृत्य करू शकतात आणि अतिशय खासदार म्हणूनही त्या कार्यरत आहेत. किंवा वैदा रहमान आहेत किंवा अशा अनेक अभिनेत्री आहेत की ज्या आज आहेत. किंवा
ह्याच्या जर्मनीच्या ज्या एक्स चॅन्सेलर होत्या अँजेला मर्केल, त्याही म्हणता येतील की अशाच त्या ग्रेसफुल ज्येष्ठ होत्या. इवन आपल्या आधीचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी, तेही शेवटपर्यंत होते. परंतु काही वेळेला असं होतं की काही गोष्टी ह्या आपल्या हाताबाहेरच्या असतात. पंतप्रधान म्हणून म्हणजे त्यांची कारकीर्द संपल्यानंतर मात्र अचानक त्यांना डिमेन्शियाचा घाला झाला आणि त्या ह्याच्यात अनेक वर्ष 10 वर्ष ते जवळजवळ पूर्णपणे घरात होते. किंवा तसेच लढाऊ कामगार नेते जे होते नंतरचे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस, तेही इतके कार्यरत, इतके ऍक्टिव्ह व्यक्ती होते शेवटपर्यंत, तरी पण त्यांनाही याच आजाराचा घाला पडला. तर असे अनेक नावं घेता येतील. अगदी आता अमेरिकेचे अध्यक्ष जे याच्या आधीचे होते जो बायडेन, ते सुद्धा शेवटपर्यंत ऍक्टिव्ह होते. तर अशी अनेक नावं आपल्याला घेता येतील की जे ऍक्टिव्ह होते. परंतु काही वेळेला शेवटी तरी सुद्धा काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण मान्य करायला हवे की ज्या आपल्या हाताबाहेरच्या असतात. की त्या तिघांवरही, मी आता ही जी तिन्ही नावं घेतली, अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस किंवा जो बायडेन, तिघांनाही शेवटी आता अल्झायमर्सनी किंवा डिमेन्शियाच्या विकाराने गाठलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला कसं दूर राहता येईल, म्हणजे केवळ आरोग्यपूर्ण जेव्हा राहायचं मी म्हणतो आहे, तेव्हा ते आरोग्यपूर्ण राहण्यासाठी काय करता येईल, त्याचबरोबर विद्यार्थी पण जपण्यासाठी काय करता येईल आणि पुढे विनयशील राहण्यासाठी सुद्धा काय करता येईल, या तिन्ही अंगाने आज आपण विचार करणार आहोत. तर आता जेव्हा ज्येष्ठत्व येतं तेव्हा आपल्या शरीरात मनात, मेंदूमध्ये अनेक बदल व्हायला लागतात. ती शरीराची झीज व्हायला लागते, ती 40शी पासूनच व्हायला लागते, 40शी 50शी पासूनच व्हायला लागते. किंबहुना आता तुमच्या वयात आपण म्हणूया की 40शी 50शी, आमच्याही वयाला म्हणता येईल. आज आणखीन पुढची जी पिढी आहे त्यांची कदाचित 30शी पासूनच ही झीज सुरू होईल, कारण सतत बैठं काम त्यांना करावं लागतं. पण ती शरीराची जी झीज होते, म्हणजे अगदी केसांपासून दात, हाडं, दृष्टी, श्रवण आणि त्वचा, स्नायू, या सगळ्यांचं कुठेतरी झीज व्हायला सुरुवात होते. जसजसं वय वाढतं तसतसं या सगळ्याची झीज होत असते. आणि त्याचबरोबर आपल्या मेंदूची सुद्धा झीज होत असते. म्हणजे मेंदू, तर तुम्ही आता 40 वर्षाच्या व्यक्तीचा मेंदूचा सिटी स्कॅन बघितला, 50 वर्षाच्या बघितला, 60 बघितला आणि 70, अशा प्रत्येक 10-10 वर्षांनी जर तुम्ही त्या प्रत्येकाचा जर सिटी स्कॅन बघितला, तर जे कवटीचं हाड असतं त्या कवटीच्या हाडापासून तो मेंदू थोडासा किंचित का होईना तो आक्रसलेला असतो, सुकलेला असतो. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मेंदू हा हळूहळू सुकत, थोडासा का होईना सुकत जात असतो. त्याच्यामुळे मेंदूची सुद्धा आपल्या प्रत्येकाची झीज होत असते. आणि त्याचमुळे स्नायूंची झीज होते, हाडांची झीज होते. यामुळे आपले रिफ्लेक्सेस सुद्धा जे असतात, कुठचेही जी एक तत्परता असते, कुठचीही प्रत्येक गोष्ट तत्परतेने करण्याची जी एक हे असते, जे गोष्ट आपण 40शीला जेवढ्या वेगाने आणि स्पीडनी करू शकत होतो, त्याच्यापेक्षा 40 किंवा 50 वयापर्यंत ते पुढे आपण नाही करू शकत. ते रिफ्लेक्सेस हळूहळू स्लो होत जातात. दुसरा, आणि असं होतं की 40शी पासून किंवा पुढे अनेक विविध शारीरिक विकार आपल्याला लागू होऊ शकतात, की ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शन, डायबिटीस, मधुमेह, त्याचबरोबर त्याच्यामुळे किंवा त्याच्या जोडीला हार्ट डिसीज म्हणजे हार्टचे सगळे विकार जे असतात ते होऊ शकतात. आणि जशी हाडांची झीज झाल्यामुळे आर्थरायटिस, म्हणजे आज आता जे सतत कॉम्प्युटर पुढे आणि याच्या पुढे काम करतात त्यांना आर्थरायटिस हे फार कॉमन झालेलं आहे. बैठं काम करणाऱ्यांना सगळीकडे डिस्क प्रोलॅप्स आणि हे जे सगळे जे आज आपण ऐकतो ऑर्थोपेडिकचे प्रॉब्लेम, ते सगळे वाढण्याचं कारण आहे. आणि काय झीज होत जाते आणि पुढे आर्थरायटिस होत जातो. आणि या सगळ्यामुळे मग हार्टचे दुष्परिणाम झाल्यामुळे हार्ट अटॅक येणं किंवा स्ट्रोक येणं किंवा आणखीन त्याच्याही पुढे जाऊन डायबिटीज बरेच वर्षापासून असेल तर डायबिटीसमुळे होणारी इतर काही कॉम्प्लिकेशन्स असतात. तर त्या सगळ्याचा परिणाम कुठेतरी होत असतो. मेंदूची झीज झाल्यामुळे आणखीन काय होतं ते आपण पुढे बघणारच आहोत.
तर हा सगळा परिणाम हा शरीरावर झालेल्या विविध शारीरिक विकार हे आपल्याला होत असतात. भावनिक बदल काय होत असतात, तर ह्या वयामध्ये निवृत्तीकडे आपण आलेलो असतो किंवा निवृत्त झालेलो असतो. तर निवृत्तीनंतर रिकामा वेळ जास्त असतो. आजपर्यंत आपलं एक ठराविक आयुष्य एका विशिष्ट वेळेच्या वेळापत्रकामध्ये हे झालेलं असतं. काय म्हणतो आपण, ते वेळापत्रकानुसार आपण चाललेलो असतो की या वेळेला ऑफिसमध्ये पोचायचं, काम करायचं, ते झाल्यानंतर परत. पण आता तोच वेळ रिकामा राहतो, तर त्या रिकाम्या वेळाचं करायचं काय, हा एक मोठा प्रश्न सगळ्यांपुढे उभा राहू शकतो. किंवा म्हणजे आर्थिक किंवा शारीरिक परावलंबित्वाची एक भीती कुठेतरी मनात येते की एवढे सगळे विकार जेव्हा होऊ शकतात किंवा त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम होऊ शकतात, त्याच्यामुळे कुठेतरी शारीरिक परावलंबित्व आपल्यावर येऊ नये किंवा येऊ नये यासाठी एक सतत मनात चिंता किंवा मनात सतत भीती ही होत असते. किंवा आर्थिक म्हणजे कितीही आपण आर्थिक दृष्ट्या म्हणजे आज जे नटसम्राट मध्ये दाखवलं होतं तशी परिस्थिती आज कोणीही नटसम्राटनी फार मोठी ती जागृती केली आणि त्याच्यामुळे आज कोणीही अशात इतका भोळेपणा कोणी दाखवत नसलं तरी सुद्धा शेवटी ही आर्थिक पुंजी जी आज आपल्याकडे आहे ती आपल्याला शेवटपर्यंत टिकली पाहिजे. आपल्या आजारपणा त्याच्या सगळ्यासाठी आपल्याला टिकली पाहिजे. त्यामुळे ती एक आर्थिक परावलंबित्व येऊ नये अशी एक सतत चिंता किंवा भीती ही मनात असते. त्याच्यामुळे पैसे संपायची भीती प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार ती असू शकते. त्याहीपेक्षा पुढे महत्वाची जी भीती असू शकते की मला कोणी विचारणार नाही किंवा परावलंबित्व आल्यामुळे किंवा आता निवृत्त झाल्यामुळे मला कोणी विचारणार नाही किंवा माझं महत्व आता घरात तेवढं राहणार नाही अशी एक चिंता किंवा भीती ही असू शकते. अर्थात विविध विकार झाल्यामुळे प्रकृती अस्वास्थ्याची भीती, ते कधी आपल्याला काही होऊ शकेल किंवा मृत्यूची भीती ही सुद्धा असू शकते. त्याचबरोबर आपल्या जोडीदार वियोगाची भीती किंवा कुटुंबीय किंवा आता त्याच वेळेला निवृत्त होण्याच्या आपल्याच वेळेला आपल्या पुढच्या पिढीचं हे आयुष्य किंवा भविष्य हे पुढे गेलेलं असतं, ते त्यांच्या करिअरमध्ये व्यवसायामध्ये बिझी झालेले असतात. तर अशा वेळेला ते कुठेतरी वेगळीकडे जाऊ शकतात, लांब जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे कुटुंबीय आपल्यापासून दुरावण्याची किंवा वियोगाची किंवा त्याच्यामुळे घरात आणखीन काही समस्या निर्माण झाल्या तर कुटुंब वियोगाची चिंता, भीती किंवा खंत ही एक सतत मनात असू शकते. आणि ह्या सगळ्याचा कुठेतरी आपल्या मेंदूवर, मनावर, आपलं मन हे आपल्या मेंदूमध्येच असतं. मनात मेंदूचाच काही भाग हा मन म्हणून काम करत असतो. त्याच्यामुळे या सगळ्या हे जे शारीरिक भावनिक बदल होत असतात या वयामध्ये, तर त्या बदलांमुळे कुठेतरी या सगळ्याचा परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर, मेंदूच्या स्थितीवर हा होत असतो आणि त्याच्यामुळे विविध विकार हे आपल्याला होऊ शकतात. सतत ही चिंता मनात राहिल्यामुळे किंवा सतत हे विचार मनात, माझं महत्व संपेल किंवा असं मनात राहिल्यामुळे नैराश्य, चिंता हे विकार होऊ शकतात. आज जर बघितलं तर जवळजवळ 35% ज्येष्ठांना नैराश्याचा विकार भारतामध्ये, केवळ भारतामध्ये 35% ज्येष्ठांना हा विकार आहे आणि त्याच्यात सुद्धा स्त्रियांमध्ये याचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त आहे. मगाशीच आम्ही तिकडे आतमध्ये बसलो होतो तेव्हा आमची चर्चा झाली की कदाचित असं असेल की बायका जास्त बोलून दाखवतात म्हणून बायकांमधलं नैराश्य हे कदाचित जास्त कळतं, पुरुष हे आतल्या आत ठेवतात, त्याच्यामुळे पुरुषांमधलं नैराश्य हे दिसून येत नाही. त्यामुळे पुरुषांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण जास्त आहे स्त्रियांमध्ये, कारण तो ताण आतल्यात साठवून कदाचित तो हृदयावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे हृदयविकाराचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. तर नैराश्याचं प्रमाण हे नैराश्य चिंतेचं प्रमाण हे स्त्रियांमध्ये जास्त आहे. म्हणजे आता या विकारांमुळे कसा भावनिक बदल होऊ शकतो, म्हणजे माझ्याकडे काही वर्षांपूर्वी एक ज्येष्ठ आले होते की त्यांना नुकताच म्हणजे आता तेव्हा त्या वेळेला त्यांचं वय 60च्या आसपास, 60च्या वर होतं आणि त्यांना त्यावेळेला मधुमेहाचं पहिल्यांदा निदान झालेलं होतं आणि ते मधुमेहाचं निदान झाल्यानंतर तेव्हा जो निदान झालं तेव्हा ती शुगर खूपच हाय होती
नंतर ती औषधं देऊन कंट्रोलमध्ये आली, पण ते चक्र जे चालू झालं की मग काही महिन्यातनं ते रक्त तपासणी करायची, डॉक्टरांना दाखवायचं, हे सगळं जे सुरू झालं की ह्या सगळ्यातनं त्या व्यक्तीला एवढं म्हणजे त्या व्यक्ती जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा ते इतके निराश झालेले होते, म्हणजे त्यांना झोप येत नव्हती, त्यांना म्हणजे काही कशात रस उरलेला नव्हता, अक्षरशः म्हणजे त्यांना असं वाटत होतं की कशाला मी जगतो आहे, किंवा आता म्हणजे माझं म्हणजे डायबिटीज झाला म्हणजे सगळं संपलंच, की आता मला अनेक विकार होणार, मग मी कशाला जगायचं वगैरे असे विचार त्यांच्या मनात येत होते, की मी विकाराकडे, डायबिटीज फक्त विकार झाला त्याचा त्यांच्या विचारांची गाडी ही वेगळ्याच दिशेला गेलेली होती, म्हणजे त्या विकारांमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स आणि ह्याच्यावरच त्यांनी पूर्णपणे तो फोकस ठेवल्यामुळे त्यातला फक्त ती एक निगेटिव्ह बाजू त्यांना दिसली होती. मी त्यांना म्हटलं, अहो पण शुगर आज डायबिटीस भारतामध्ये, भारत हे डायबिटीसचं हब आहे, त्याच्यामुळे भारतात अनेक जणांना शुगर आहे, पण म्हणून प्रत्येक शुगर म्हणजे ज्याला शुगर आहे त्याला काही खूप मोठी कॉम्प्लिकेशन्स होतात आणि सगळे काही विकलांग झालेले नाहीयेत. आज तुम्ही जर बघितलं तर काही बहुसंख्य लोक आज डायबिटीस, मधुमेहासकट सुद्धा अतिशय चांगलं जीवन करू शकतात, अतिशय ऍक्टिव्ह आयुष्य जगू शकत आहेत, आणि त्याच्याकडे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एवढा त्रास होणार नाही. आणि पण थोडक्यात असं त्यांनी निगेटिव्ह साईडनी बघितल्यामुळे, त्या शुगरच्या, डायबिटीसच्या विकाराच्या निगेटिव्ह बाजूकडे बघितल्यामुळे त्यांना इतकं नैराश्य आलेलं होतं. पण आणि त्याच्यामुळे ते अतिशय घाबरून गेलेले होते, आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून पुन्हा शुगर वाढली होती, तो ती वेगळी. असा एक परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर बऱ्याचदा असंही होतं की आता निवृत्त झाल्यानंतर, आता ती जी व्यक्ती होती तेव्हा माझ्याकडे आले होत्या बाई, त्यांचं असं होतं की त्या पूर्णपणे अतिशय एकलकोंड्या स्वभावाच्या होत्या, की कुठे त्यांना जास्त मिक्सअप व्हायची किंवा सवय नव्हती, किंवा अतिशय अबोल व्यक्तिमत्वाच्या होत्या, कोणात आतापर्यंत कधी मिसळलेल्या नव्हत्या. फक्त आपण आपलं नोकरी करायची, घरी यायचं, आपलं घरातली कामं करायची, झालं. आणि निवृत्त झाल्यानंतर आता काय करायचं, त्या वेळात करायचं काय, हा एक फार मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला, की आता करू काय मी. आणि या प्रश्नाने, या एवढ्या मोठ्या प्रश्नानेच त्यांना इतकं नैराश्य आलं होतं की आता मी काय करू. इतक्या अस्वस्थ झाल्या, नाही त्यांना काही सुचत नव्हतं, झोप येत नव्हती, आणि या सगळ्यामुळे त्यांचं पुन्हा कोलेस्ट्रॉल वाढलं आणि अशा सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. म्हणजे असा सगळा परिणाम हा नैराश्य आणि चिंतेमुळे, आपण त्या गोष्टींकडे, जे काही आयुष्यात बदल होतात त्या बदलांकडे त्यांनी त्या दृष्टीने बघितलं, त्याचा तो परिणाम हा कुठेतरी त्यांना ती नैराश्य आणि चिंता होण्यात झालेला होता. दुसरा एक मेंदूवर जो परिणाम होतो, अतिशय कॉमनली आढळून येतो. मी जे उदाहरण दिलं की वाजपेयींचं उदाहरण दिलं, किंवा आपण जॉर्ज फर्नांडिसचं उदाहरण दिलं, की डिमेन्शिया. आजच्याच लोकसत्तामध्ये प्राध्यापक मंजिरी घरत यांनी त्याच्यावर अतिशय विस्तृतपणे लिहिलेलं आहे की जवळजवळ लोकसंख्येच्या, म्हणजे भारतातल्या लोकसंख्येच्या 7.4% लोकांना आज हा डिमेन्शियाचा विकार आहे. म्हणजे जवळजवळ 88 लाख लोक हे या विकारांनी आता बाधित आहेत, आणि 2050 पर्यंत जवळजवळ 8 कोटी लोक या विकारांनी बाधित होऊ शकतील, असा एक अंदाज आहे. अर्थात आता डिमेन्शिया म्हणजे काय, तर डिमेन्शिया म्हणजे जसं मगाशी मी ओळख करून देताना शब्द वापरला, स्मृतिभ्रंश, किंवा स्मृतिभ्रंशच्याही पुढे जाऊन आपण जर बघितलं तर ज्ञानभ्रंश. म्हणजे आपल्या मेंदूचं 3 कार्य असतात. मेंदूची 3 कार्य असतात: प्रतिभा, प्रज्ञा आणि मेधा. ही 3 कार्य आहेत मेंदूची, किंवा इंग्लिशमध्ये बघायला गेलं तर जी आपली टॅलेंट आहे, क्रिएटिव्ह टॅलेंट म्हणजे प्रतिभा, आपलं विजडम म्हणजे आपली प्रज्ञा, आणि आपली मेमरी म्हणजे आपली मेधा. म्हणजे की ती प्रतिभा जी असते ती सहज उपजत असते, म्हणजे उपजत जन्मजात असते. विजडम जे असतं म्हणजे विवेकाने, की आपण सारासार विचार करण्याची जी आपली शक्ती असते ती ज्ञानाने, ती प्रयत्नांनी प्राप्त करावी लागते. त्यासाठी
निर्णय घेण्याची जी क्षमता असते त्यासाठी खूप वाचन आणि खूप अभ्यास करून जो विवेक प्राप्त होतो तो विवेक असतो किंवा ती प्रज्ञा असते. आणि हे सगळं मिळालेलं ज्ञान जे आहे ते जतन करण्याची जी क्षमता असते किंवा सिंथेसिस आणि अनालिसिस करण्याची जी आपली क्षमता असते, म्हणजे घड्याळाचे भाग सुटे केले, म्हणजे अनालाइज केले आणि मग ते परत जोडले, म्हणजे सिंथेसिस केले, म्हणजे अनालाइज करून ते सिंथेसिस करण्याची जी क्षमता आहे, म्हणजे कुठच्याही गोष्टीचा पूर्णपणे अनालिसिस करून, पूर्णपणे विश्लेषण करून त्याप्रमाणे पुन्हा त्याच्यातनं काहीतरी अर्थ काढण्याची आणि त्या अर्थ लक्षात ठेवण्याची जी आपली क्षमता आहे ती मेधा. म्हणजे आपल्या सांख्य योगामध्ये, गीतेतल्या सांख्य योगात त्याचं वर्णन आहे. गीताईमध्ये त्यांनी ते सुंदर लिहिलेलं विनोबांनी की कर्मी शुभाशुभी जेव्हा राग द्वेष न राखतो सत्वात मुखा त्यागी ज्ञाने छेदुनी संशय. की संशय, राग, द्वेष या पलीकडे जाऊन परिस्थितीचे सत्य आकलन जो करू शकतो, म्हणजे तसं की तो अनालाइज पण करू शकतो आणि सिंथेसाइज पण करू शकतो, तो मेधावी असतो असं त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे. किंवा त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशय हा, असं त्या सांख्य योगातल्या श्लोकात गीतेतल्या म्हटलेलं आहे. तर हे जे मेंदूची कार्य आहेत, तर हे जे मेंदूचं कार्यावर, त्यातल्या त्या मेधा या कार्यावर जो परिणाम होतो आणि त्याच्यामुळे हळूहळू पुढे प्रज्ञेवरही परिणाम होत जातो, तो म्हणजे ज्ञानभ्रंश होत जातो. स्मृतिभ्रंशापासून सुरुवात होते आणि ज्ञानभ्रंशाकडे जाते, की हळूहळू आपलं जे जजमेंट आहे हे हरवत जातं. तो म्हणजे सगळा ज्ञानभ्रंशाचा म्हणजे सुरुवात कशी होते की सुरुवात आपल्याला, म्हणजे माझ्या जवळच्या व्यक्तीचं नाव मला आठवत नाही, किंवा आता थोड्या वेळापूर्वी मी काय केलं, माझा चष्मा कुठे ठेवला, कुठच्या वस्तू कुठे ठेवल्या ते आठवत नाही, किंवा ओळखीची व्यक्ती घरात आली, म्हणजे अगदी रोजची नाही, घरातले मेंबर्स नाही, पण ओळखीची व्यक्ती, तशी दररोजच्या ओळखीतली व्यक्ती घरात आली, ओळख म्हणजे ती कोण आहे हे माहिती आहे पण ते नाव जिभेवर येत नाहीये, असं व्हायला लागतं. किंवा वस्तूंचं कार्य सांगता येतंय, म्हणजे की हा प्रकाश देणारी गोष्ट आहे पण त्याला दिवा म्हणतात हा शब्द आठवत नाही, किंवा हा हवा देतो हे माहितीये पण कार्य सांगू शकतो पण पंखा म्हणतात त्याला, हा शब्द आठवत नाही. म्हणजे असे शब्द न सापडणं किंवा व्यक्तींची नावं लक्षात न राहणं, किंवा हळूहळू आपल्या जवळच्या थोड्या वेळापूर्वी काय केलं ते लक्षात राहत नाही, असं व्हायला लागतं. काही तासापूर्वी काय केलं, तासांपूर्वी काय केलं, काही दिवसांपूर्वी काय केलं हे आठवत नाही. परंतु आपली जी रिमोट मेमरी असते ती मात्र शेवटपर्यंत टिकून असते. म्हणजे लहानपणी झालेल्या गोष्टी, तरुणपणी केलेल्या गोष्टी, लग्न कधी झालं, वाढदिवस, लहानपणच्या घरात, म्हणजे समजा लहानपणीचं गावाकडचं घर असेल ते सगळं लक्षात येतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा नंतर असं व्हायला लागतं की ते घर लक्षात असतं आणि हे घर वेगळंच वाटायला लागतं. मग तेच घर इथे घरात डोक्यात तेच घर असतं आणि मग हे घर आपण कुठे आणून ठेवलं असं सगळ्या घरातल्यांना, पुढच्या पिढीतल्या लोकांना आपण त्रास द्यायला लागतो. नाही, मला माझ्या घरी जायचंय, कुठच्या तरी भलत्याच घरात मी येऊन बसलेलो आहे असं भास व्हायला लागतात. आणि मग त्या घरातनं पळून जायला लागणं, किंवा मग कपडे गोळा करणं आणि माझ्या घरी मला जायचंय असं करून अनेक जण जायला लागतात. किंवा मग सगळ्या आधीच्या आयुष्यातल्या व्यक्तींचे भास व्हायला लागतात. म्हणजे आता त्यांची आठवण असणं वेगळं, त्या सतत त्या स्मृतीत असणं वेगळं, पण त्या म्हणजे मृत झालेल्या सगळ्या व्यक्तींचे, आपल्या मित्र असतील किंवा आणखीन कोणी आधी नातेवाईक असतील तर त्या सगळ्यांची ते जणू काय आपल्या बरोबरच आहेत असे भास व्हायला लागणं. तर अशा पद्धतीचे भास व्हायला लागतात, किंवा अशा पद्धतीचा, किंवा मग त्याच्यातनं संशय यायला लागतो, किंवा तुम्ही मुद्दामूनच मला मग आता घरातले लोक अर्थातच विरोध करतात घरातनं पळून जायला, तुम्ही मला मुद्दामूनच जाऊन देत नाही, तुम्ही मला मुद्दामून अडवून ठेवताय, तुम्ही सगळे माझ्या विरुद्ध आहात, तुम्ही मुद्दाम मला हे करताय, माझी संपत्ती हडपायला बसलेले आहात. अशा पद्धतीचे संशय हे पुढे चालू होतात. इथून कुठेतरी सुरुवात होते आणि मग पुढे जाऊन आणखीन म्हणजे मग केव्हाही राग येणं, कुठेही कसंही वागणं, किंवा या गोष्टींचं जे जजमेंट असतं की आपण म्हणजे सुरुवातीला ते जजमेंट टिकून असतं की
घरात घरात आपलं असताना त्या व्यक्ती असं वागतात, पण 4 लोक आल्यानंतर व्यवस्थित वागायला लागतात. परंतु नंतर नंतर हे जे जजमेंट असतं की केव्हा कसं वागायचं, हा जो तारतम्य असतं तेही हळूहळू हरवायला लागतं आणि कुठेही कसंही केव्हाही वागायचं, आरडाओरडा करायचा, हे करायचं असं व्हायला लागतं. आणि मग त्याचबरोबर आणखीन मी थोड्या वेळापूर्वी जेवलो हेच विसरायला होतं की अरे तुम्हाला जेवण नाही दिलं, मगाशीच थोड्या वेळापूर्वी जेवलेले असतात पण विसरायला होतं, मग तुम्हाला जेवणच देत नाही असं सुनेवर किंवा मुलांवर आरोप केले जातात की अरे मला जेवणच देत नाही ते घरचे लोक, किती वेळा मी मागतो पण कोणी मला जेवायलाच देत नाही, असे आरोप केले जातात. आणि मग असं ते विसरायला झाल्यामुळे ते सगळं अशी परिस्थिती होते. तो त्याच्यामुळे आणखीन म्हणजे अवस्था ही हे होत जाते आणि मग स्मृती आणखीन कमी होत जाते, किंवा मग त्याचा आणखीन पुढचा भाग म्हणजे मग आपल्या ज्या म्हणजे लघवी आणि संडास या सगळ्या गोष्टींवरचा कंट्रोल हळूहळू निघून जातो, कुठेही म्हणजे कपड्यात होणं आणि या सगळं व्हायला लागतं आणि हळूहळू मग बेडरिडन अवस्था ही शेवट होत असते. आता याची अनेक कारणं आहेत, म्हणजे अल्झायमर्स हे त्यातलं पहिलं कारण आहे, अतिशय कॉमनली आढळून येणारं. अल्झायमर नावाच्या शास्त्रज्ञांनी ते कारणाचा शोध लावला म्हणून त्याला अल्झायमर्स असं म्हणतात आणि ते जास्त कॉमनली दिसणार आहे म्हणून डिमेन्शियाला अल्झायमर्स असं म्हणतात. पण त्याची अनेक इतरही कारणं आहेत की व्हास्क्युलर डिमेन्शिया म्हणजे शुगर म्हणजे डायबेटीस, लॉंग स्टँडिंग डायबेटीस आणि बीपी असेल तर त्याच्यामुळे मेंदूतल्या ज्या रक्तवाहिन्या असतात, छोट्या छोट्या रक्तवाहिन्या, त्या तिथे होणारा रक्तपुरवठा कमी होतो, त्याच्यामुळे त्या पेशी मृतवत होतात आणि त्याच्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत जातो. अल्झायमर्स मध्ये जसं आहे की ते काही अमिलॉइड किंवा अशा प्रकारची प्रोटीन्स असतात की तिथे साठत जातात आणि त्याच्यामुळे मेंदूची जी प्लास्टिसिटी असते, म्हणजे कसं असतं की मेंदूच्या ज्या पेशी असतात त्याला अशा डेंड्राइट्स असतात, म्हणजे त्याला पुढे अशा 5-6 अशा शाखा असतात आणि त्या एकमेकांना जोडलेल्या असतात आणि हे असं जाळं जेवढं जास्त तेवढी मेंदूची कार्यक्षमता जास्त, कारण मेंदूचं संदेशवहन तिथे जास्त होऊ शकतं. परंतु जेव्हा हे अमिलॉइड किंवा हे प्रोटीन्स तिथे साठत जातात तेव्हा ह्या जाळं होण्याच्या क्षमतेवर कुठेतरी परिणाम होतो, ते जाळं होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे संदेशवहनात अडथळे येतात आणि म्हणून या मेंदूच्या कार्यावर हे सगळे परिणाम व्हायला लागतात आणि त्यामुळे ते एक कारण आहे. पार्किन्सन्स हे तिसरं महत्वाचं कारण आहे. मगाशी जे नाव घ्यायचं राहिलं ते म्हणजे आपले ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला हसवलं ते आपले ज्येष्ठ लेखक पु ल देशपांडे यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात या पार्किन्सन्सच्या आजाराने झालं होतं की ज्यांनी हसवलं सगळ्यांना त्यांनाच हसता येईन असं झालं होतं, त्यांचा चेहरा भावहीन झालेला होता शेवटच्या काळात, इतकं दुर्दैव त्यांचं होतं. पण म्हणजे असं सगळं हे होऊ शकतं. तर अशी वेगवेगळी कारणं आहेत, आणखी सुद्धा मेंदूची अनेक कारणं आहेत. फक्त 2च कारणं अशी आहेत की ज्याच्यामुळे डिमेन्शियाला हे नाही काय क्युअर नाही, फक्त पण 2च कारणांनी होणारा जो डिमेन्शिया आहे, म्हणजे थायरॉइड डेफिशियन्सीनी जर झाला असेल, अतिशय तीव्र थायरॉइड डेफिशियन्सीनी किंवा व्हिटॅमिन B12 आणि D3च्या डेफिशियन्सीनी, तर ही औषधं देऊन तो पूर्णपणे बरा करता येतो. पण अदरवाईज त्याला उपाय नाही, त्याच्यावर फक्त कंट्रोल करता येतो. अर्थात कारण जसं मी मगाशी सांगितलं की मेंदूची झीज होतच असते, या कारणाने ती झीज जास्त वेगाने होते आणि त्याच्यामुळे ती झीज थांबवणं किंवा त्याची गती कमी करणं हाच आपल्या हातात उपाय असतो. मग आता ह्या सगळ्यावर उपाय काय? आता नैराश्य, चिंता या सगळ्यावर आज अनेक औषधोपचार आलेले आहेत, अनेक चांगली औषधं आलेली आहेत. त्या औषधोपचाराने नैराश्यातनं बरं होता येतं. नैराश्य या विकारासाठी जर वेळीच ट्रीटमेंट घेतली तर त्याच्यातनं पूर्ण बरं होता येतं नैराश्य आणि चिंता या विकारातून. आणि त्याच्यासाठी अर्थात त्या जोडीला समुपदेशन करणं हा एक महत्वाचा भाग असतो. समुपदेशन म्हणजे की केवळ आयुष्याकडे, जसं मी मगाशी सांगितलं की त्या दोघांची उदाहरणं सांगितली की त्यांनी ज्या आयुष्यातल्या बदलाकडे ज्या दृष्टीने बघितलं होतं त्याच्यामुळे त्यांना ते नैराश्य आलेलं होतं, तर तो दृष्टिकोन बदलण्याचं जे कार्य आहे ते या समुपदेशनात होत असतं. अर्थात ते एका सिटिंग मध्ये होत नाही, एका सिटिंग मध्ये फक्त व्हेंटिलेशन होतं, पुढे जाऊन मग हे
विचारांमध्ये बदल घडवण्याचं, दृष्टिकोनात बदल घडवण्याचं काम हे पुढे होत असतं. तर हे औषधोपचार आणि समुपदेशन हे त्याच्यावरचे उपाय आहेत. त्याच्या जोडीला मग योग आणि या सगळ्या किंवा योगामधल्या ज्या सगळ्या विविध गोष्टी आहेत, योगासनं आहेत, प्राणायाम आहे किंवा ओंकार ध्यान आहे, या सगळ्याचाही त्याच्यासाठी उपयोग होत असतो. डिमेन्शियासाठी सुद्धा, डिमेन्शियाला तर फर्स्ट स्टेज मध्ये आपण डिटेक्ट केले की थोडासा जेव्हा सातत्याने परिणाम होतोय असं दिसून आलं, म्हणजे कोणालाही हा परिणाम होऊ शकतो. म्हणजे जसं बघितलं तसं की म्हणजे एवढ्या हुशार असलेल्या अटल बिहारी वाजपेयी, पु ल देशपांडे किंवा जॉर्ज फर्नांडिस, एवढ्या अशा सगळ्यांना जो होऊ शकतो. तुम्ही अस्तू सिनेमा बघितला असेल सुमित्रा भावेंनी लिहिलेला, तर त्याच्यात मोहन आगाशेंनी जो रोल केलेला आहे ते सुद्धा संस्कृतचे प्रकांड पंडित असतात आणि त्यांना तो विकार झालेला आहे. म्हणजे तुम्ही खूप हुशार असाल नसाल, कोणालाही हा विकार होऊ शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे थोडासा जरी फरक येतोय असं दिसलं तर आपण लगेच त्याच्यासाठी जर उपाय चालू केले तर ही गती रोखता येते. मग त्याच्यासाठी औषधोपचार आहेत, त्याच्यासाठी व्यवसायोपचार आहेत. व्यवसायोपचार म्हणजे काय, तर जसे भौतिकोपचार म्हणजे फिजिओथेरपी असते. फिजिओथेरपी जशी म्हणजे आपल्याला फ्रॅक्चर झालाय किंवा पॅरालिसिस झालाय, तर त्या शरीराचा जो अफेक्टेड पार्ट असतो तो पुन्हा कार्यरत करण्याचं काम हे फिजिओथेरपीमध्ये होत असतं. तसं मेंदूचं ज्या कार्यावर परिणाम झालेला असतो, तो कार्यावर झालेला परिणाम पुन्हा दुरुस्त करण्याचं काम हे व्यवसायोपचार करत असतात. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. त्या ऍक्टिव्हिटीज किंवा व्यायाम असतात की ते देऊन ते उपचार केलेले असतात. आणि मग त्याच्या जोडीला जसं आज आम्ही असं हे होऊ नये किंवा जेव्हा फर्स्ट स्टेजमध्ये ज्यांना झालेला आहे, पार्किन्सन्स झालाय किंवा झाला, त्यांच्यासाठी आम्ही आमच्या मनोदय ट्रस्ट तर्फे आम्ही मेधावी नावाचा सुद्धा गट चालू केलेला आहे की जो इथे टिळक शाळेच्या ग्राउंड फ्लोअरवर दर शनिवारी भरत असतो. अनेक जण आज तिकडनं जाऊन इकडे आलेले सुद्धा मला दिसत आहेत. तर म्हणजे त्याच्यामध्ये नृत्योपचार केले जातात. तर नृत्योपचाराचाही खूप छान परिणाम या पार्किन्सन्स आणि याच्यावर फर्स्ट स्टेजमध्ये होत असतो. कारण काय होतं की या नृत्योपचारामध्ये म्हणजे अशी खूप काय फार मोठं नृत्य करायचं नसतं. त्यात संगीताच्या तालावर वेगवेगळ्या हालचाली करायच्या असतात आणि त्या हालचालीच्या थ्रू काय होतं की ब्रेनमध्ये जे एंडॉर्फिन्स आणि हे जे हॉर्मोन्स असतात, डोपामाइन आणि एंडॉर्फिन्स, हे जे आनंदाचे हॉर्मोन्स आहेत ते जास्त स्त्रवतात. ते जास्त स्त्रवल्यामुळे ही जी न्यूरोप्लास्टिसिटी मगाशी मी म्हटली, म्हणजे हे जे जाळं होतं असतं, न्यूरॉन्सचं जे जाळं आहे की मेंदूच्या पेशींचं जाळं जे आहे ते जाळं आणखीन जास्त प्रमाणात त्यांनी वाढायला मदत होते आणि त्याचा परिणाम हा खूप चांगला होतो. म्हणजे आम्ही गेल्या आता 7 ऑक्टोबर 2023 आम्ही हा गट सुरू केला आणि 1 वर्षाने मी आता 7 ऑक्टोबर 2024 या 1 वर्षभरात आम्ही या पूर्ण जे सहभागी सदस्य होते त्यांचा आम्ही स्टडी पण केला. हॅपीनेस कोशंट त्यांच्यामध्ये किती फरक पडलेला आहे. तर जेव्हा सुरुवात केली त्या पहिल्या 3 महिन्यानंतर स्टडी केला होता आणि 6-8 महिने झाल्यानंतर पुन्हा स्टडी केला आणि त्याच्यामध्ये तो हॅपीनेस कोशंट आहे तो खूप वाढलेला आढळला आम्हाला. त्याच्यामुळे असा फायदा या नृत्योपचाराने होत असतो आणि त्याच्यामुळे म्हणूनच मेधा जपण्यासाठी, ही जी मेधा आहे ही जपण्यासाठी या नृत्योपचाराचा उपयोग होतो. म्हणून आम्ही त्या गटाला नाव सुद्धा जे दिलेलं आहे ते मेधावी असं नाव दिलेलं आहे. अर्थात डिमेन्शियाचे जे रुग्ण असतात, नंतरच्या जेव्हा त्रास वाढायला लागतो तेव्हा घरच्यांना जे रोज सांभाळणारे लोक असतात, घरचे लोक असतात, त्यांना खूप त्रासातून जावं लागतं. ते करिअर करणारे असतात किंवा स्वतःच्या याच्यात बिझी असतात आणि त्याच्यामुळे ते सगळं सांभाळून ह्या सगळ्या घरातल्या ज्येष्ठांची सेवा करणं हे खूप कठीण असतं आणि त्या सगळ्यातनं त्यांना ताण येऊ शकतो. आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळा स्वमदत गट आमच्या मनोदय ट्रस्ट तर्फे आम्ही चालवतो. उत्तर रंग नावाचा तो स्वमदत गट आहे. दर 4थ्या शनिवारी त्याची ऑनलाईन मीटिंग असते. तर मग त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या ताणातून ताणाचं नियोजन कसं करायचं आणि ज्येष्ठांची काळजी कशी घ्यायची या दोन्ही दृष्टीने आम्ही त्याच्यामध्ये
त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्याच्यामुळे असे हे स्वमदत गट शुभंकरांचे म्हणजे त्या डिमेन्शिया रुग्णांच्या म्हणजे आम्ही रुग्ण म्हणत नाही, आम्ही त्यांना शुभार्थी म्हणतो. तर त्या शुभार्थींच्या शुभंकरांना, शुभंकर म्हणजे त्यांना मदत करणारे सगळे जे हात, त्यांचं शुभ करू इच्छिणारे जे सगळे हात आहेत ते शुभंकर. तर त्या सगळ्या शुभंकरांची केअर गिव्हर्सची जी मीटिंग असते स्वमदत गट आहे, तर तो स्वमदत गट असे स्थापन करणं हा सुद्धा एक फार मोठी गरज आहे आणि ती सुद्धा तो उपचाराचा एक भाग असायला पाहिजे. आणि अर्थात आज पुढे म्हणजे जेव्हा शेवटच्या स्टेजला जातात तेव्हा ओल्ड एज केअर होमची सुद्धा गरज लागू शकते किंवा डिमेन्शिया केअर होमची गरज लागू शकते. म्हणजे आपल्या इथे सुद्धा अनेक ओल्ड एज केअर होम्स आहेत की जे शेवटच्या काळात ज्यांना घरात काळजी घेता येत नाही त्यांना तिथे ठेवता येऊ शकतं. पुण्यामध्ये तपस सारखं एक मोठं डिमेन्शिया केअर होम झालेलं आहे की जिथे डॉक्टर अनिल अवचटांची जी भाची आहे प्राजक्ता वढावकर, तिने पूर्णपणे ह्या क्षेत्रामध्ये अभ्यास करून ते डिमेन्शिया केअर होम सुरू केलेलं आहे. अतिशय सुंदर काळजी तिथे घेतली जाते. तर अशा पद्धतीने वेगवेगळे उपाय हे उपचार हे उपलब्ध आहेत. जे कॉमनली हे जे आढळून येणारे निराशा आणि चिंता, निराशा आणि डिमेन्शिया या सगळ्यासाठीचे जे हे आहेत त्याच्यासाठी उपलब्ध आहेत. पण आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. ह्या रोगांकडे, ह्या विकारांकडे जाऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे? बरोबर आहे. आज तुम्ही सगळेजण जे आलेले आहात ते तुम्ही ग्रेसफुल कसे व्हाल हे बघण्यासाठी आलेले आहात. त्याच्यामुळे हे विकार होऊ नयेत किंवा अशा विकारांची हे आली तरी लवकर उपचार घ्या, हेही माझं तुम्हाला सांगणं आहे. कारण आरोग्यपूर्ण शैलीमध्ये हाही एक महत्वाचा भाग आहे की कितीही आपण शैली बाळगली, म्हणजे कितीही आपण व्यायाम केला, कितीही आपण रोज योगा केला, हे केला, तरी सुद्धा कधी ना कधीतरी आपला विकार हे वेगवेगळे होऊ शकतात. मग ते हृदयविकार किंवा कुठचे विकार होऊ शकतात हे आपण मान्य केलं पाहिजे. कारण आपली बायोलॉजी ही आपल्या हातात नाहीये, ती त्या नियंत्याच्या हातात आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग ह्या मेंदूचं कार्य चांगलं राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर त्याच्यासाठी चतुसूत्री आहे. ती चतुसूत्री जी आहे ती म्हणजे आहार, विहार, विचार आणि अध्यात्म. आता या 4 सूत्रांच्या अनुषंगाने आपण तो विचार करणार आहोत. तर त्या आहारामध्ये आपण काय करायला पाहिजे? तर एका ठराविक वयानंतर तो आहारामध्ये हा कॉमन बदल आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे की जेवणामध्ये, आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ किंवा सॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत, म्हणजे जे प्रक्रिया केलेले फॅट्स असतात, तर ते सगळे पदार्थ ते कमी करायला पाहिजे आहेत. म्हणजे जेवणात आपल्या आहारामध्ये गहू, तांदूळ याचं प्रमाण कमी करून बाजरी, नाचणी किंवा वरी या तृणधान्याचं प्रमाण हे जास्त असायला पाहिजे. त्याचबरोबर खोबरं, लोणी, चीज, केक, बिस्किटं, आईस्क्रीम्स, पेस्ट्रीज या सगळ्याचं, चॉकलेट्स, सॉसेजेस या सगळ्याचं जे प्रमाण आहे ते जितकं कमी राखता येईल तितकं कमी राखायचं आहे. आणि मग वाढायचं प्रमाण कोणतं? तर ऑलिव्ह ऑइल, फिश ऑइल किंवा अक्रोड, बदाम, शेंगदाणे ज्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड म्हणजे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जास्त आहेत, भोपळ्याच्या बिया, तर ह्याच्यामध्ये ह्याचं प्रमाण जास्त असतं. तर सोयाबीन, तर हे पदार्थ हे जास्त खाल्ले पाहिजेत. त्याचबरोबर प्रथिनांचं प्रमाण हे जेवणामध्ये जास्त पाहिजे आहारामध्ये. म्हणजे कडधान्य, उसळी, डाळी याचं प्रमाण हे जास्त पाहिजे. किंवा जे मांसाहारी आहेत त्यांनी अंडी, मासे, चिकन हे जास्त खायला पाहिजे. मिठाचं प्रमाण जेवढं कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवायला पाहिजे. आणि फळं, आता जी शुगरला चालणार नाही ती फळं अर्थातच मधुमेही लोकांनी नाही खाता कामा. त्या फळं, पालेभाज्या, सॅलड, फळभाज्या हे भरपूर खाल्लं पाहिजेत. मग अशी सांगितलं तसं ड्रायफ्रुट्स पैकी अक्रोड, बदाम किंवा इतर ड्रायफ्रुट्सही खायला काही हरकत नाही. तर हा झाला सगळा आहाराचा भाग. आणि आहाराच्या वेळा सुद्धा ठराविक पाहिजेत. भलत्या वेळेला केव्हाही खायचं. आता कधीतरी प्रसंगानिमित्ताने उशिरा झालं ठीक आहे, पण शक्यतो आहाराची वेळ पाळली पाहिजे.
लवकर जेवढं जेवू तेवढं ते रात्रीच्या वेळेला सकाळच्या वेळेला तेवढं ते चांगलं असतं. 1-1, 2-2 वाजता दुपारी जेवणं, मग रात्री 10-10, 12-12 वाजता जेवणं हे टाळलं पाहिजे. पुढचा भाग झाला तो म्हणजे विहाराचा. आता विहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर त्या म्हणजे व्यायाम. सगळ्यात पहिले म्हणजे रोज काही ना काहीतरी आपला व्यायाम व्हायला पाहिजे. अर्धा ते 1 तास तरी कमीत कमी व्यायाम व्हायला पाहिजे. मग ते तुम्ही वॉकिंग म्हणजे चालणं, खेळणं, पोहणं, जिम मध्ये किंवा योगा कुठच्याही पद्धतीने तो व्यायाम करा. अगदी नृत्यात ज्यांना नृत्य येतं त्यांनी नृत्याचाही सराव करायला काही हरकत नाही. पण कुठच्याही व्यायामाचा अतिरेकही नको. कुठच्याही व्यायामाचा अतिरेकही नको. म्हणजे सतत मॅरेथॉनला जातोय किंवा उगाचच आपलं हे जमत नाही तरी मॅरेथॉनला जातोय किंवा असं सगळं हे टाळलं पाहिजे. जिम किंवा या गोष्टी जेवढ्या झेपतायत तेवढंच हे करायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, मनात तरुण पण जपायला डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून तरुणासारखं उगाच 1-1 तास 2-2 तास व्यायाम केला असं नाही. ते तरुण पण मला अपेक्षित नाहीये. तर ते आनंदी राहण्याच्या दृष्टीने किंवा जिज्ञासू राहण्याच्या दृष्टीने तरुण पण म्हटलेलं आहे किंवा विद्यार्थी पण किंवा शैशव म्हटलेलं आहे. म्हणून खूप खूप खेळा, वेड्यासारखं खेळा असं मला अजिबात अपेक्षित नाहीये. त्यामुळे अतिरेक टाळला पाहिजे. झोप पुढचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे झोप. 6 ते 8 तास झोप ही आवश्यक आहे. ठराविक वेळेला झोपलं पाहिजे. उशीर टाळला पाहिजे. आज तरुणांबरोबर, लहानांबरोबर, ज्येष्ठांनाही मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. त्याच्यामुळे रात्री उशिरापर्यंत स्क्रीन बघत कुठच्याही पद्धतीचा स्क्रीन टाइम टाळणं हे सगळ्यांनीच करायला पाहिजे. म्हणजे फक्त लहान मुलांना सांगून उपयोगाचं नाही, फक्त तरुणांना सांगून उपयोगाचं नाही, तर सगळ्या ज्येष्ठांनाही म्हणजे सगळ्याच लोकांना सांगण्याची गरज आहे की उशिरापर्यंत स्क्रीन टाळायला पाहिजे आहे. जास्त तो वापर, अतिरेकी वापर त्याचाही टाळायला पाहिजे आहे. कारण त्याच्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे मेंदूच्या या जे न्यूरोप्लास्टिसिटी आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणजे कसं आहे की ऑलरेडी तुमच्या मेंदूची झीज, आपल्या मेंदूची झीज जास्त व्हायला लागलेली आहे आणि अशा जास्त झीज व्हायला लागलेल्या काळात आणखी त्याच्यावर जर आपण परिणाम करणारं वागणं, वर्तन ठेवलं तर मग त्याचा परिणाम हा जास्त होत असतो. त्याच्यामुळे ते टाळलं पाहिजे. अर्थात झोपेवर परिणाम करणारे जे इतर घटक आहेत, मानसिक स्थिती, नैराश्य, चिंतेमुळे झोप कमी येत असेल तर त्याच्यावर उपचार घेतले पाहिजेत. व्यसनं कुठची असतील, म्हणजे मोबाईलचं व्यसन एक झालंच, पण इतरही अनेक व्यसनं, इतर कुठची व्यसनं असतील तर तीही टाळली पाहिजेत. त्याच्यावर उपाय केले पाहिजेत. मग ते आज इतकी वर्ष व्यसन केल्यानंतर आता या वयात तरी ते सोडलं पाहिजे, सोडण्याचा निश्चय करायला पाहिजे. किंवा आता काही वेळेला काही जणांना स्लीप ॲपनिया नावाचा शारीरिक विकार, विशेषतः जे स्थूलपणा असेल किंवा असेल तर त्यांच्यामध्ये स्लीप ॲपनिया नावाचा स्लीप डिसऑर्डर असू शकते. तर तशी काही असेल तर ते डायग्नोसिस करून त्याप्रमाणे मग ते सीपॅप मशीन वगैरे घेऊन ते लावून ते झोपावं लागतं. पण मग तसं तो योग्य तो तज्ज्ञांची मदत घेऊन ते करायला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विहारामधली ती म्हणजे समाजात मिसळायला पाहिजे. मगाशी सांगितलं तसं की नैराश्य, चिंता किंवा डिमेन्शिया हे वाढण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे एकलकोंडेपणा किंवा एकटं जे राहतात किंवा मिक्सअप होत नाही. कशाला जायचं लोकांमध्ये, कशाला काय करायचं, काय त्या नुसत्या कुचाळक्याच तिथे होतात, काय सगळं नुसतं त्याच गप्पा होतात, असं काही करून ते टाळतात लोक. अनेक जण, मला नाही आवडत त्या लोकांमध्ये जायला, काय त्याच गप्पा ऐकायच्या, काय तेच भाषणं ऐकायची. पण काय होतं की 4 लोकांमध्ये गेल्यानंतर दुसरंही काही वेगळं एक आपल्याला वेगळ्या गप्पा सुद्धा होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीशी तरी वेगळ्या गप्पा होऊ शकतात. आणि काही 4 गोष्टींमधनं आज एवढ्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यातनं सगळे तुम्ही त्यातले 4 गोष्टी जरी ग्रहण करू शकलात तरी त्याचा तुमचा फायदा आहे. त्याच्यामुळे ते होतं. काही वेळेला आपल्या दुःखाचं शेअरिंग होऊ शकतं, आपल्या अनेक गोष्टींचं शेअरिंग होऊ शकतं. दुसरे कसे त्याच दुःखातनं जाताय ते कळल्यानंतर, म्हणजे आपण जे म्हणतो की सुख वाटण्याने वाढतं आणि दुःख वाटण्याने कमी होतं, तर ते होऊ शकतं. त्यामुळे भावनांची आणि विचारांची देवघेव या अशा सगळ्या
याच्यातनं म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ असतील, काय महिला मंडळ, भजनी मंडळ किंवा वाचक कट्टा किंवा अशा सगळ्या गोष्टी असतील, डोंबिवलीत त्याला काही अजिबात तोटा नाहीये, पण त्याचा वापर करून घेतला पाहिजे हे माझं म्हणणं आहे. आणि त्याच्यातला दुसरा भाग म्हणजे मग सहलीला, पर्यटनाला जायला पाहिजे, कारण जेवढं शेवटी आपण निसर्गातून आलेले आहोत. आपल्या जी तत्व आहेत, पंचमहाभूत आहेत, ती या निसर्गातली आहेत. त्याच्यामुळे त्या निसर्गाशी जवळीक जेवढी आपली होईल तेवढं ते जास्त चांगलं असतं आणि त्याच्यामुळे निसर्गाशी जवळीक होते, हवा पालट होतो, दैनंदिनीमध्ये पालट होतो आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी, वेगळ्या गोष्टी शिकायला, अनुभवायला मिळतात. त्याच्यातनं आपल्या ज्ञानातही भर पडते. वेगवेगळी पर्यटन स्थळं बघितली की त्याच्यातनं म्हणजे तुम्ही भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलात तरी तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणचा इतिहास आपल्याला समजतो. परदेशातल्या ठिकाणी गेलात तर तिथला इतिहास समजतो आणि त्याच्यातनं आपल्या ज्ञानामध्ये भर पडतच असते. चौथा महत्वाचा भाग म्हणजे की वाचन, लेखन, कथाकथन, कथा ऐकणं, कथा वाचणं, पाहणं, हा सगळा भाग असला पाहिजे. आज ऑडिओ बुक्स म्हणजे ह्या वयात श्रवण म्हणजे दृष्टी कमी झाली तरी मग श्रवण शक्ती ज्यांची चांगली त्यांच्यासाठी आज ऑडिओ बुक्स अवेलेबल आहे. स्टोरी टेल वगैरे ॲप्स आहेत की ज्याच्यावर ऑडिओ बुक्स अवेलेबल आहेत. तर त्याच्यामुळे कुठच्याही माध्यमातून वाचन करणं, वाचन करा. नुसतं वाचू नका, ते काय वाचलं ते कुठेतरी लिहा. लिखाणाने काय होतं, सारांश रूपाने लिहिलं, ते सारांश रूपाने लिहिलं तर ते आपल्या जास्त लक्षात राहायला मदत होते. पुन्हा काही दिवसांनी आपण हे वाचलंय की नाही हे समजा आठवलं नाही तर ते आपल्या निदान लिहिलेली वही आपल्याला चाळून बघितली तर की हे वाचलेलं आहे हे आपल्याला आठवू शकतं. किंवा वाचलेल्या गोष्टी नातवंडांना किंवा यांना सांगितल्या किंवा मित्रमंडळींमध्ये कथाकथन केलं, जोक्स, या सगळ्या गोष्टींचं जर कविता वाचन, कविता केलेल्या असतील तर त्या सगळ्याच्यातनं आपल्या म्हणजे आपण बरेचसे सगळे हे उजव्या हाताने काम करणारे असतो. म्हणजे आपल्या डावा मेंदू हा सतत ऍक्टिव्ह असतो. पण ह्या सगळ्या ज्या वाचन, लेखन किंवा कथाकथन ऐकणं या सगळ्यातनं आपल्या म्हणजे उजव्या मेंदूला कुठेतरी चालना मिळत असते. किंवा कला, त्याचाच पुढचा भाग म्हणजे गाणी, नृत्य किंवा या सगळ्या कलांमध्ये बिझी होणं की त्याच्यातनं सुद्धा जसं मगाशी सांगितलं आनंदाचे हॉर्मोन्स तर होतातच, न्यूरोप्लास्टिसिटी वाढते आणि त्याच्या जोडीला आपला दुसऱ्या मेंदू जो असतो तो पण ऍक्टिव्ह होतो आणि तो ऍक्टिव्ह झाल्यामुळे ही न्यूरोप्लास्टिसिटी वाढायला ही आणखी मदत होत असते. सहावा महत्वाचा भाग म्हणजे नवीन भाषा, नवीन शिकणं. मेन काय होतं की आता काय शिकायचं, झालं माझं शिकून, सगळं झालं, मी असं नाही करून चालणार. अनेक वेगवेगळ्या गोष्टी नवीन पुढे येत आहेत तर त्या गोष्टी शिका. नवीन भाषा शिकू शकता. आज तुम्हाला 3 भाषा येत असतील, चौथी कुठची भाषा शिका किंवा दुसऱ्याला शिकवा. तुमची बोली भाषा शिकवा. कोकणी असेल, वराडी असेल किंवा आणखीन कोणती मालवणी असेल ती शिकवा. किंवा तुम्ही स्वतः जर्मन शिका, फ्रेंच शिका. शिकण्याने काहीच तोटा नाहीये. वेगवेगळी तंत्र शिका. म्हणजे आज आम्ही आमच्या मेधावी गटात सगळ्यांना मोबाईलचे वेगवेगळे ऍप्स कसे वापरायचे हे सगळं शिकवतो. त्या शिकण्यामध्ये एक मजा येते त्यांना. त्या ऍप्स मध्ये शिकून म्हणजे वेगवेगळी ऍप्स कशी वापरायची ती आज तुमच्यासाठी नवीन आहे तर ती शिकल्याने आणखीन तंत्रावर हुकूमत येईल. चॅट जीपीटी शिका, आणखीन काय मेटा आलंय, मेटा शिका. ते शिकल्याने तुमचं तंत्रज्ञान वाढवण्याने काही नुकसान नाहीये. ईमेल वाचायला शिका. वेगवेगळे खेळ, एखादा खेळ तुम्हाला खेळता येत नसेल तो शिका. बैठा असेल तुम्हाला म्हणजे मैदानी खेळ नाही पण बैठे खेळ वेगवेगळे शिकू शकता, ते खेळात. आज कितीतरी जण असेही आहेत की जे ऑनलाईन ब्रिज खेळतात, ऑनलाईन चेस खेळतात. तर ते खेळल्याने सुद्धा मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी वाढू शकते. नवीन विषय शिका. अगदी म्हणजे उशिराच्या वयात सुद्धा जर तुमचं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं तेव्हा शिक्षण घेण्याची तुमची जी उर्मी होती ती जर राहिली असेल तर तीही तुम्ही 60 नंतरही पूर्ण करू शकता. त्याच्यामुळे नवीन शिका. कारण बेसिकली काय होतं की न्यूरोप्लास्टिसिटी कमी झाल्यामुळे नवीन शिकण्यावर पहिले परिणाम होतो. म्हणून म्हणजे रिसेंट मेमरी जी अफेक्टेड होते ती का होते, कारण नवीन शिकण्याकडे आपला कल राहत नाही. नवीन शिकण्याकडे कल न राहिल्यामुळे ही जी लवचिकता आहे मेंदूच्या पेशींची ती कमी होते आणि म्हणून मग हे विकार जडतात आणि म्हणून ते करायचं. आणि 7वा सगळ्यात आणखीन एक भाग म्हणजे शब्दकोडी सोडवणं. शब्दकोडी पेपरात आहेत, व्हॉट्सअपवर आहे, सगळीकडे आहेत, ती सोडवा.
त्याच्यातनं आणखीन मेंदूला ताण मिळणारच आहे. आता पुढच्या महत्वाच्या, तिसऱ्या महत्वाच्या भागाकडे येणार आहे आणि तो आहे विचार. तर विचार म्हणजे काय? तर या सगळ्या गोष्टीकडे बघायचं कसं? म्हणजे मगाशी मी सांगितलं की त्या सगळ्या दोघा जणांना जे नैराश्य आलं ते त्यांनी आयुष्यातल्या बदलाकडे ज्या दृष्टीने बघितलं त्याच्यामुळे त्यांना नैराश्य आलेलं होतं. अल्बर्ट एलिस या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी इक्वेशन मांडलेलं A+B=C. ते मानसशास्त्रातलं इक्वेशन आहे, गणितातलं नाहीये. ते A+B=C म्हणजे काय? A म्हणजे अँटीसिडेंट इव्हेंट, C म्हणजे कॉन्सिक्वेन्स आणि B म्हणजे आपली बिलीफ सिस्टीम. म्हणजे कुठची अँटीसिडेंट इव्हेंट म्हणजे घटना, कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम. तर घटनेकडे आपण ज्या विचारधारणेने बघतो त्याच्यामुळे सगळे भावनिक परिणाम होत असतात, असं त्याने इक्वेशन मांडलं. आणि त्यासाठी जर आपल्याला भावनिक परिणाम बदलायचे असतील, चिंता नैराश्य कमी करायचं असेल, तर आपल्याला आपला वैचारिक दृष्टिकोन बदलायला पाहिजे. आता हा दृष्टिकोन बनतो कसा? जसा अल्बर्ट एलिसने अभ्यास केला तसा आपल्या संतांनी पण याचा खूप आधीपासून अभ्यास केलेला आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी त्याचं रूपकांच्या आधारे खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू. म्हणजे हा झाला वासातनं होणा गंध, ती गंधाचं परसेप्शन, की सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेद आपल्याला कुठून कळतो? देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे. म्हणजे तुम्ही जे ऐकता शब्द, त्या शब्दाची व्याप्ती कशी आहे? की तुम्ही काय ऐकता, ती निंदा म्हणून घेता का स्तुती म्हणून घेता, आणि त्याच्यावरनं मग तुमच्या मनात द्वेष उपजतो का प्रेम उपजतं हे ठरत असतं. म्हणजे तुम्ही जे ऐकता, जे परसिव्ह करता, त्याचा अर्थ तुम्ही मेंदू कसा लावतो याच्यावर तुमचा दृष्टिकोन ठरत असतो. आता दृष्टीचं बघा. भयासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख. भयासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे. म्हणजे आपण बघतोय ते त्या रूपाचं स्वरूप म्हणजे काय? जे दिसतंय त्याचा मेंदू काय अर्थ लावतो आहे त्याच्यावरून ते भयासूर आहे. एखाद्याला एखादी गोष्ट भयानक वाटू शकते, दुसऱ्याला तीच गोष्ट सुंदर वाटू शकते. म्हणजे शेवटी आपण जे परसिव्ह करतो त्याच्यावरून आपला दृष्टिकोन परसिव्ह करतो. त्याच्यापेक्षा परसिव्ह म्हणजे काय? की जे बघतो त्याचा मेंदू जो काय अर्थ लावतो त्याच्यावरून आपला दृष्टिकोन ठरत असतो. आणि म्हणून मग ते पुढे ज्ञानेश्वर म्हणतात, दृष्टीने दृश्य देखिले मन भासावर बैसले. दृष्टीने दृश्य देखिले, दृष्टी दृश्य बघते पण मन भासावर बघतो. मन तेच पकडून राहतं की जो दृष्टिकोन आहे तोच पूर्वग्रह दूषित जरी असेल तरी आपण मग तोच पकडून राहतो, तो आपण बदलायला बघत नाही. आणि म्हणून मग आपण चिंता नैराश्याकडे जात असतो. आणि म्हणून तो दृष्टिकोन बदलणं हे खूप आवश्यक आहे. मग हा दृष्टिकोनच कसं ठरवतो की आपल्याला मनात काय वाटतं ते? तर त्याचंही पुढे त्यांनी वर्णन केलेलं आहे. चित्त समाधान विष वाटे सोने, मनाचे तळमळे चंदनेही अंग पोळे. म्हणजे चित्तात समाधान असेल, मन समाधानी असेल तर विषही सोनं वाटेल. पण मन जर चिंताग्रस्त असेल तर किती चंदनाचे लेप लावा, काहीही फरक पडणार नाही. त्याच ज्ञानेश्वरांनी पुढे भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू या युद्धाकडे कसं बघ. हे जो संग्राम उभा राहिला आहे कुरुक्षेत्राचा, त्या कुरुक्षेत्राच्या संग्रामाकडे बघ, कसं बघ. तर ना तरी जांभया पसरे मुख, तेथे अवचटे पडे पिऊख, तैसा संग्रामू हा पातला असे. म्हणजे तू जांभई द्यायला तोंड उघडलं आणि ते
अचानक तुझ्या तोंडात पियुष पडलंय, अशा दृष्टीने या पियुष म्हणजे अमृत, ते अमृत पडलं अशा दृष्टीने या सगळ्या संग्रामाकडे बघ. म्हणजेच काय की या संग्रामातून सुद्धा, या युद्धातून सुद्धा काहीतरी चांगलं होणार आहे, की एक विकासाची संधी आहे, असं तू या युद्धाकडे बघ. असा हा दृष्टिकोन बदलायला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. हे ज्ञानेश्वराने सांगितलं, तर समर्थांनी सुद्धा त्यांच्या मनाच्या श्लोकात हेच सांगितलेलं आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना सर्वदा, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. बरोबर आहे. म्हणजे हे सगळ्या आदिम भावना आहेत, त्या नकोत. क्रोध, काम, क्रोध, मत्सर, मद, या सगळ्या हे नकोत, हे सगळे अविवेक नकोत. पण मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यासाठी पुढच्या श्लोकात ते सांगतात, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच सोसीत जावे, स्वय सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांशी निववा. क्रोध आलेल्या व्यक्तीची कसं वागावं, त्या क्रोध नकोय हे सांगतात. पण क्रोध नकोय म्हणजे काय, समजा क्रोध येतोच, कारण क्रोध हा आपली जन्मापासूनची भावना आहे. मग क्रोध आलेल्या व्यक्तीशी कसं वागायचं, तर श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, की इतकं तुम्ही धीराने वागा की अरेला कार्य करू नका, त्या क्रोधात असलेल्या माणसाला कार्य करू नका, खंडा करके खाव. तुम्ही त्याच्याशी थोड्या वेळाने बोला, शांतपणे बोला, की त्याचा राग हळूहळू निवला पाहिजे. आणि हा सगळ्यासाठी धारिष्ट्य लागतो, म्हणजे खूप धीर लागतो. धारिष्ट्य म्हणजे धीर, तो धीर आपल्यात नसतो. आणि तो धीर विवेकाने येतो, विवेकी विचार करण्याने येतो. कारण असं आहे की समोरचा असा वागतोय, समोरच्याचं वागणं आता आपल्या हातात नाहीये. समोरच्याने कसं वागावं हे आपल्या हातात नाही. आपल्या हातात आपल्या भावना आहे, आपल्या हातात काय आहे ते आपण करायला पाहिजे. आणि हा जो विचार आहे, ही जी सिस्टीम आहे, ही बिलीफ सिस्टीम आहे. म्हणजे काय की कुठची घटना ही घटनेमुळे आपल्याला परिणाम होत नाही, तर घटनेकडे कसं बघतो. म्हणजे मी नापास अनेक जण होतात, पण नापास झालेला प्रत्येक जण निराश होत नाही. तर तो नापास झालेला जेव्हा म्हणतो की मी कायम यशस्वीच व्हायला पाहिजे, अशी जर त्याची मूळ धारणा असेल, तर जेव्हा तो नापास होतो, एखाद्या परीक्षेत नापास किंवा कमी यश मिळतं, म्हणजे एरवी त्याला 100 पैकी 95 मिळत असतील, आज त्याला 100 पैकी 89 मिळाले, तरी पण ते कमी यश त्याला अपयशासारखं जर वाटू शकतं, की आता मी कसं तोंड दाखवू सगळ्यांना. एवढं हे अपयश मिळणं म्हणजे किती भयंकर आहे. म्हणजे तो काय करतो, कुठेतरी त्या अपयशाचं महाभयंकरीकरण मनात होतं, आणि त्या महाभयंकरीकरणामुळे ट्रिव्हिलायझेशन किंवा हे झाल्यामुळे आता मी कसं तोंड दाखवू असा विचार मनात येतो, आणि मग त्याच्यातनं चिंता आणि नैराश्य येतो. विवेक काय सांगतो की नाही, यश मिळवण्यासाठी तू सातत्याने प्रयत्न करायला पाहिजे, परंतु कधी ना कधीतरी काही हाताबाहेरच्या गोष्टींमुळे आपल्याला अपयश येऊ शकतं. तर ही जी धारणा आहे की माझ्या सगळ्याच गोष्टी माझ्या हातात नाही, काही गोष्टी माझ्या हाताबाहेरही आहेत, फॅक्टर्स बियॉन्ड माय कंट्रोल अँड फॅक्टर्स विदिन माय कंट्रोल, हा जो भाग आहे हा विवेकातनं आपल्याला शिकायला मिळतो. ही जी बुद्धी आहे ही सारासर बुद्धी आहे, ही जी बुद्धी आहे ही विवेक बुद्धी आहे. आणि म्हणून त्या सगळ्याचा सतत सराव करायला लागतो. म्हणजे आता मला ही इव्हेंट झालेली, मला निराश थोडंसं वाटायला, दुःख वाटायला लागलंय, मी निराश होता कामा नये. मग काय करायला पाहिजे, मग माझा विचार मी तपासून बघायला पाहिजे की मी अविवेकाकडे चाललोय का, मी खूप चुकीचा विचार करतोय का. मग त्याला वेळीच आपण थोपवायला पाहिजे. तर हा जो सगळा भाग आहे, हा तो आरिबिटी म्हणजे ती विवेकनिष्ठ उपचार पद्धती जी आहे, त्याच्यात ती अल्बर्ट एलिसने शोधून काढली. वयाच्या 9व्या वर्षी अल्बर्टला नेफ्रॉटिक सिंड्रोम नावाचा विकार झालेला होता, आणि त्या नेफ्रॉटिक सिंड्रोमसाठी त्या काळात, आज आता ते जाऊन सुद्धा 10 वर्ष झाले अल्बर्ट एलिस, तर ते जेव्हा लहान होते, 9 वर्षाचे होते, तेव्हा अमेरिकेत काही फारसे उपचार त्याही विकारासाठी नव्हते. तर त्यावेळेला त्यांनी आई वडील भेटायला येणार, वाढदिवस होता, सगळ्यांचे आई वडील वाढदिवसाला भेटायला यायचे, आणि अल्बर्टचे आई वडील काही त्याला भेटायला येत नव्हते, आणि म्हणून त्याची चिडचिड होत होती. आणि नर्स त्याला सांगते, तू चिडलास, ओरडलास तर मी तुला इंजेक्शन देईन. 2दा-3दा सांगितल्यावर 9व्या वर्षी अल्बर्टने विचार केला, अरे काय उपयोग काय आहे, म्हणजे मी चिडून, माझे आई वडील तर येत नाहीये, उलट मलाच इंजेक्शनची शिक्षा मिळणार, मग मी कशाला चिडू, उपयोग काय चिडून.
मी चिडण्याने माझे आई वडील येत असते तर चिडायला उपयोग आहे. मग माझ्या हातात काय आहे? शांत राहणं. येथील त्यांचं येणं माझ्या हातात नाहीये, माझ्या हातात आहे माझं शांत राहणं. आणि मग तो शांत राहायला इथून हळूहळू त्यांनी आपल्या वेगवेगळ्या आयुष्यात, म्हणजे त्यांना लोकांसमोर बोलायची भीती होती, त्यांना रागावर कंट्रोल येत नव्हता, अशा अनेक गोष्टींवर त्यांनी कंट्रोल या सगळ्या स्वतःच्या आयुष्यात मिळवलं. आणि त्याच्यातून ही थिअरी आणि थेरपी त्यांनी मांडली. अंजली जोशींचं मी अल्बर्ट एलिस हे पुस्तक वाचलं असेल तुम्ही तर तुम्हाला हे सगळं माहिती असेल. तर हे जे सगळं आहे हे सगळं म्हणजे त्यासाठी तो सराव लागतो विवेकाचा. आणि जसं म्हणजे समर्थांनी म्हटलेलं आहे की मना सज्जना भक्ती पंथे चिजावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडवणी द्यावे, जनी वंद्यते सर्व भाविका. तर निंद्य आणि जनी निंद्य आणि जनी वंद्य म्हणजे अविवेक सोडा आणि विवेकाच्या मार्गाला लागा. कारण त्यांनी श्रीहरी ते म्हटलेलं आहे. श्रीहरीने काय केलंय? विवेकाचा मार्ग गीतेच्या द्वारे सांगितला. आणि त्याच्यामुळे भक्ती पंथ म्हणजे सरावाचा मार्ग अशा अर्थाने त्याने सांगितले. विवेकाचा सराव करावा लागतो. आपल्याला सवय असते की घटना घडली म्हणून ते झालेलं आहे असा विचार करण्याची. मी कुठे चुकतोय, माझा विवेक किंवा मी कसं त्या गोष्टीकडे चुकीचं बघतोय हे आपण बघतच नाही. आपण घटनेला दोषी ठरवून मोकळे होतो. नापास झालोय म्हणून नाही झालेलं आहे किंवा असं झालंय म्हणून मला असं वाटतंय, असं नाही. मी कसं त्याच्याकडे बघतोय, मी कुठे चुकतोय का, माझ्या हातात काय आहे, माझे विचार कसे बदलता येतील, हा हे करायला पाहिजे. पुढे ज्ञानेश्वरांनी पण तिथेच असं म्हटलेलं की जववेरी अर्जुना तो बोधून भेटे मला, तवची येया साधना भजावे लागे. म्हणजे की सतत ते भक्ती मार्गावर राहावं लागेल हे अर्जुना. तो बोध मिळेपर्यंत तुला तो सराव करावा लागेल. तुकारामांनी त्यांच्या ह्याच्यात तेच सांगितलेलं आहे. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्या नवा दिस जागृतीचा. म्हणजे जागृतपणे राहून हे सतत करावं लागणार आहे. आणि यासाठी माइंडफुलनेस मेडिटेशन हे फार उपयोगी पडत असतं. ध्यान धारणा, कारण त्या ध्यान धारणेतून जसं आपण श्वासाकडे लक्ष देतो तसं श्वासाकडे लक्ष देता देता आपल्याला आपले विचारही तपासून बघता येतात. आता एक शेवटचा जो हे आहे तो म्हणजे आपलं आध्यात्मिक आरोग्य. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? तर अध्यात्म म्हणजे की आपल्यापेक्षा मोठ्या गोष्टीशी जोडणे. अध्यात्माचा सरळ साधा अर्थ आहे की आपल्यापेक्षा मोठ्या गोष्टीशी आपण आपल्याला जोडणे. म्हणजेच स्वकेंद्रिततेकडून सहकेंद्रिततेकडे आणि सहकेंद्रिततेकडून सर्व केंद्रिततेकडे जाणं. व्यक्तीकडून कुटुंब आणि कुटुंबाकडून समष्टीकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो अध्यात्म आहे. बाकी दुसरं काही नाही. कारण आपल्या वेदांमध्ये वेदांचे जे 3 भाग आहेत त्याच्यामध्ये संहिता आहे, त्याच्यामध्ये देवांची स्तुतीपर कवनं आहेत. दुसरा भाग आहे तो ब्राह्मण, ज्याच्यामध्ये विधी पूजा अशा सगळे पूजा विधी सांगितलेले आहेत. आणि तिसरा जो भाग आहे तो वेदांताचा किंवा उपनिषदांचा भाग आहे. आता ईशावास्य सारख्या ज्या मुख्य उपनिषदात सुद्धा त्यांनी हेच म्हटलेलं आहे की ईशावास्य इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुजितः मा गृधः कस्या विदधनम. म्हणजे की परमतत्व जे ब्रह्म आणि ते सर्वव्यापी आहे ते चराचरात आहे आणि त्यामुळे त्यावर कोणाची मालकी नाही, त्याचा आनंद घेतला पाहिजे प्रत्येक चराचरातल्या गोष्टींना. मग तुम्ही निसर्गातले, चराचर म्हणजे कोण? निसर्गातल्या किंवा आजूबाजूच्या ज्या सगळ्या सजीव निर्जीव गोष्टी आहेत त्याच्यासाठी काहीतरी करणं म्हणजे आपला आध्यात्मिक विकास करणं आहे. मनाचे श्लोक सुद्धा तुम्ही अभ्यासले तर मनाच्या श्लोकात सुद्धा पहिले जे काही श्लोक आहेत ते तुमच्या आदिम भावनांवर, क्रोधासारख्या वेगवेगळ्या आदिम भावनांवर कसा विजय मिळवायचा ते सांगणारे आहेत. दुसरे जे 50 पुढचे श्लोक आहेत ते श्लोक तुमच्या विवेक भावनेकडे कसं जायचं आणि संवाद कसा वाढवायचा, वाद कसा टाळायचा, संवाद कौशल्य कसं वाढवायचं आणि विवेकी भावना जागृत ठेवण्यासाठी काय करायचं हे सांगणारे पुढचे काही श्लोक आहेत. तर शेवटचे 50 श्लोक हे या साक्षीभाव कसा निर्माण करायचा आणि साक्षीभावानी हे अद्वैतत्व कसं निर्माण करायचं हे सांगणारे हे पुढचे श्लोक आहेत. मुळात श्लोकांची, मनाच्या श्लोकाची जी सुरुवात आहे तीच महत्वाची आहे की गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा चत्वारवाचा, मुळे चत्वारवाचा गमुपंथ आनंद तो राघवाचा. राघव हे विवेकाचं प्रतीक आहे.
विवेकी तत्वाचं प्रतीक आहे. तर अनंत म्हणजे तो अनंत निर्गुण निराकार ईश्वराचा मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे, हेच मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. आपण फक्त पुढचे काही श्लोक वाचतो, पण शेवटच्या श्लोकापर्यंत जाल तेव्हा सगळा आध्यात्मिक भावनिक विकास कसा साधायचा, म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत भीती, राग, प्रेम आणि नैराश्य. भीती, राग आणि नैराश्य ह्या आदिम भावना आहेत की ज्या आपल्या आदिमानव काळापासून आहेत. पुढे जाऊन प्रेम, नैराश्याऐवजी दुःख, भीतीऐवजी काळजी आणि क्रोधाऐवजी राग, ह्या ज्या भावना झाल्या, उन्मादाऐवजी आनंद, ह्या झाल्या प्रगत विवेकी भावना. आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्या पुढच्या उन्नत भावना आहेत त्या भावना आहेत त्या म्हणजे आस्था, एम्पथी, आस्था किंवा एम्पथी, कारुण्य, कंपॅशन, सहिष्णुता म्हणजे सहिष्णुता आणि नम्रता, क्षमा, ह्या ज्या भावना आहेत ह्या सगळ्या ज्या भावना आहेत ह्याकडे जाणं म्हणजे काय की मी दुसऱ्यांविषयी आस्थेने विचार करणं, विचार केला, करुणेने विचार केला, याने विचार केला तर माझा भावनिक विकास. म्हणजे आपल्याला प्रत्येकालाच ते सगळ्या समाजाविषयी करणं जमणार नाही, पण आपल्या आजूबाजूच्या 4 लोकांविषयी, निसर्गाविषयी, पर्यावरणाविषयी जरी हा विचार केला तरी ते होऊ शकतं. आज आपण ज्या स्वामींच्या घरात उभे आहोत त्या स्वामींनी पण हे सांगितलेलं आहे की मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा. तर अहंकार म्हणजे काय की हा जो अहंकाराचा अर्थ इथे केवळ गर्व या अर्थाने अहंकार नाहीये, तर कुठेतरी ओव्हर इन्व्हॉल्वमेंट, ती नाती गोती, संपत्ती, इव्हन कर्मावरचा माझा अधिकार. म्हणजे मी हे सगळं काम केलं, मी आज हे सगळं उभारलं, मी आज ते सगळं उभारलं, हा जो कर्मावरचा जो कर्तेपण आहे तेही नाकारणं, म्हणजे त्याला अकर्ता कर्म असं म्हणतात. त्या अकर्ता कर्माकडे जेव्हा तुम्ही जाल, म्हणजे त्या कर्मावरचा अहंकार सुद्धा सोडून द्याल, तेव्हा कुठेतरी तुमचा अहंग गेला आणि मग तुम्हाला मनाची शांती मिळेल. ह्या सगळ्या मोहापासून, ही माझी नाती आहे, हा माझा मुलगा आहे, ही माझी सून आहे, ही माझी आहे, किंवा तुकारामांचा जो अभंग आहे, आवाज आलेली पंढरपुरा, ती पंढरपुराला जायला निघते, वेशीवर जाते, माझी सून हे करते, माझी सून ते करते, अगं दही लाव, हे लाव, ते लाव, अशी ती सांगत राहते. म्हणजे की त्या सगळ्यावरचा जो आपला अधिकार आहे, मालकी हक्क आहे, तो मोह आहे, तो जोपर्यंत आपण सोडत नाही, मोह के धागे जे आहेत हे जेव्हा तोडतात तेव्हा आपल्याला शांती मिळते. विनोबांनी मोक्ष या शब्दाचं सुंदर पृथक्करण केलेलं आहे. ते म्हणजे मोक्ष म्हणजे काय, मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. मोह आणि क्ष, मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. की या सगळ्या मोहातून आपण बाहेर पडलो तर आपण नक्कीच अध्यात्माचा विकास झाला. म्हणजे मानवाने, स्वामी समर्थांनी पुढे हेही म्हटलं की मानवाने अहंकार सोडून नम्रता स्वीकारली तर तो स्वामींच्या कृपेचा अधिकारी होईल. म्हणजेच काय की या उन्नत भावनांकडे जर आपण गेलो, म्हणजे आपण 4 लोकांशी, म्हणजे आपल्या जे काही काम केलेलं आहे, जे काही केलेलं त्याचं गर्व किंवा त्याचं सारखं मालकी हक्क न करता की आज ही माझं घर आहे, माझी संपत्ती आहे. म्हणजे मी प्रॅक्टिकल अर्थाने नाही म्हणत आहे, मी मनाने म्हणतो आहे की ठीक आहे, प्रॅक्टिकली ते तुमचं घर आहे, तुमच्या नावावर आहे, पण ते त्याचा सारखा अखंड अभिमान आणि हे न बाळगता, त्याचा दुसऱ्यावर त्याचा अधिक्षेप न करता, दुसऱ्यांच्या भावनांचा अधिक्षेप न करता हे केलं तर तो अहंकार सोडला आणि नम्रता स्वीकारली असं होईल. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं पहिलं काय आहे तर फॉरगिव्हनेस, क्षमा. क्षमेपासून या सगळ्या, आस्था असेल तर क्षमा असेल, दुसऱ्याविषयी कारुण्य वाटलं तर आपण क्षमा करू शकतो. क्षमा कोणाला करायची, पहिल्या आधी स्वतःला करायची, स्वतःला करायची. आपण सगळ्या पूजा विधींनंतर सुद्धा मंत्र म्हणतो, क्षमा याचनेचेच मंत्र म्हणतो, आवाहनम न जानामी तव विसर्जनम जे म्हणतो, त्याच्यामध्ये काय आहे ते सगळं क्षमा कर मला, की मला हे आवाहनही माहित नाही आणि विसर्जनही येत नाही, पूजेमध्येही माझ्या चुका झाल्या असतील, मला क्षमा कर. मला मंत्रहीन, क्रियाहीन, भक्तिहीन म्हणजे जे आहे की सगळं मी करत नाही, पण तरी मला तू क्षमा कर. अपराध सहस्त्र आणि क्रियंतयार निश्चय, मी जाणते अजाणतेपणे अनेक अपराध केले असतील, मला क्षमा कर. या सगळ्यासाठी पहिल्या आधी स्वतः क्षमा मागणं आणि त्याचबरोबर इतरांनाही, स्वतःसाठी आपण क्षमा मागू, इतरांनाही क्षमा करायला शिकलं पाहिजे. की त्यांनी मला त्यावेळेला असा त्रास दिला, माझ्या सासूने मला त्यावेळेला असा त्रास दिला,
माझ्या जावेनी मला जाऊ अशी वागली, मला तो मित्राने असा अपमान केला, त्या माणसाने माझा असं वागला. तर हा सगळा जर गोष्टी मनात ठेवून ठेवून जर आपण त्याच्यात चिकटून बसलो आणि तो राग मनात धरत असू, तर पहिले तो आधी क्षमा केल्याशिवाय, क्षमा केली तर आपण पुढे की त्याचीही काही बाजू असू शकते. आस्था म्हणजे काय की त्या व्यक्तीचीही काही बाजू असू शकते, हा आस्थापूर्ण विचार करा. टू पुट युअर फूट इन टू अदर पर्सन शूज, दुसरीची काही बाजू असू शकते म्हणून तो असा वागला असेल. हा जेव्हा विचार करू तेव्हा आपण त्यांना आपल्या बरोबर दुसऱ्यांनाही क्षमा मागू शकतो. त्यामुळे क्षमा स्वतःला करायची, दुसऱ्याला करायची, आणि क्षमा स्वतःसाठी मागायची आणि दुसऱ्यासाठीही मागायची. तर अशाच पद्धतीने जर आपण सुरुवात केली तर आपल्या आध्यात्मिक विकासाला सुरुवात होईल. तर हे जे सगळे मार्ग आहेत, आहार, विहार, विचार आणि अध्यात्म, या पद्धतीने जर आपण केलं तर आपलं जे ज्येष्ठत्व आहे ते ग्रेसफुल राहील असा मला विश्वास आहे. शेवट एका प्रार्थनेने करतो, की जी प्रार्थना आम्ही त्यातल्या पहिल्या काही ओळी या डॉक्टर अनिल अवचटांनी लिहिलेल्या आहेत, शेवटच्या काही ओळी त्याच्यात मी ऍड केलेल्या आहेत. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय्या, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय्या, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय्या, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, मज काय शक्य आहे अशक्य काय. माझे मला कळाया दे बुद्धी देवराया, दे बुद्धी देवराया. संवाद हा मनाचा मनाशीच चाले, संवाद हा मनाचा मनाशीच चाले. जागलेपणी करावे मनन विवेकाचे, जागलेपणी करावे मनन विवेकाचे. अविवेक मना बिलगे, अविवेक मना बिलगे तपासीन मी त्याला, अविवेक मना बिलगे तपासीन मी त्याला. लढाई अविचारांशी करावी लागेल मजला, लढाई अविचारांशी करावी लागेल मजला. विलय होणे सोपे, म्हणजे हे माझंच आहे, मी म्हणजे सगळं, मी म्हणजे माझे विचार, मी म्हणजे सगळं, हा अहंकार सोपा आहे. विलय होणे सोपे, विलग होणे कठीण, म्हणजे विलग होऊन आत्मपरीक्षण करणं कठीण आहे. माझे मला जमाया ते शक्ती देवराया, माझे मला जमाया ते शक्ती देवराया.